जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीसचं मेडिकल कशा प्रकारे होत असते, कोणकोणत्या टेस्ट होत असतात, कोणाला पॉइंट मिळतो, टॅटू वगैरे चालतो का, ऑपरेशन वगैरे चालते का, या सर्व विषयावर सर्व प्रश्नांवर आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. म्हणजे तुमच्या मनात ज्या मेडिकल बद्दलच्या जी भीती असेल त्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही क्लिअर होणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर मुंबई सिटीच्या समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, यावर्षी 3521 इतक्या जागा आहेत. तर आता लवकरच तुम्हाला मेडिकलसाठी पण बोलवण्यात येईल. 3521 जागांसाठी 3 ते 4 टप्प्यामध्ये आपलं मेडिकल होऊ शकते मित्रांनो. त्याच्याच बरोबर आता माझ्या माहितीनुसार नागपाडा आणि नायगावला तुमचं मेडिकल हे होत असते 3 ते 4 टप्प्यामध्ये. आता 3500 जागांसाठी आपलं मेडिकल हे होऊ शकते. तर आता नेमक्या टेस्ट कोणकोणत्या असतात, तर आता सर्वात आधी तुमचा रक्तदाब चेक केला जातो, बीपी वगैरे चेक केलं जाते, जे की 80 ते 120च्या दरम्यान आपली बीपी असायला पाहिजे. पण आता जर तुम्ही मेडिकलला खूप घाबरून गेले तर तुमचं म्हणजे आता इतकं लाईटली घ्यायचं मेडिकल, एवढंही काही हार्ड वगैरे काही मेडिकल वगैरे नसते आपल्या पोलीस भरतीचं. पण आता जर तुम्ही खूप काहीतरी घाबरून गेले तर तुमचं बीपी हाय लो वगैरे होऊ शकतो. त्यामुळे या रक्तदाबामध्ये थोडे चेंजेस म्हणजे कमी जास्त होऊ शकते, याचा पॉईंट तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे इतकंही काही लोड घ्यायचं काम नाही मित्रांनो. रक्तदाब चेक करायच्या वेळेस 80 ते 120च्या दरम्यान आपला रक्तदाब असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपली दुसरी टेस्ट होती, आपली डोळ्यांची चाचणी आपली होत असते मित्रांनो. डोळ्यांच्या चाचणीमध्ये आपल्याला काय असते, डोळ्यांच्या चाचणीमध्ये 6x6 ची आपली चाचणी होत असते. तर आता ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांना चष्मा काढून ही टेस्ट द्यावी लागत असते. त्याच्यानंतर आपल्या समोर एबीसीडी आणि काही अंक असे ठेवले जातात. स्क्रीनवर तुम्हाला एबीसीडीचा चार्ट दिसत असेल. तर आता लहान अंकापासून ते मोठ्या अंकापर्यंत, मोठ्या अंकापासून ते लहान अंकापर्यंत आपल्याला ओळखावे लागत असतात मित्रांनो. एबीसीडीतले अंक समोर तुम्हाला स्क्रीनवर अशा प्रकारचा चार्ट असतोच तिथं. तर तुम्हाला त्यांनी जे अक्षर, जो अंक तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्हाला ओळखावा लागत असतो. त्याच्यानंतर जर बघितलं आता तर आता त्याच्यानंतर आता एक कलर ब्राईटनेसची आपली टेस्ट होत असते कलर. तर आता आपल्या समोर एक स्केच पेनचा बॉक्स ठेवला जातो. स्केच पेनचा बॉक्स मध्ये काय, तर आता तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचा स्केच पेनचा बॉक्स असतो. तर आता त्यामध्ये तुम्हाला त्यांनी जो रंग सांगितलेला आहे तो आपल्याला निवडावा लागत असतो, तो आपल्याला चूज करावा लागत असतो. त्याच्यानंतर फोटोचा चार्ट वगैरे असतो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचा चार्ट असतो. त्यामध्ये लपलेला अंक आपल्याला ओळखावा लागत असतो. म्हणजे हे एवढंही काही कठीण नाही आहे मित्रांनो, पण नक्कीच याचा बऱ्यापैकी मुलांना पॉईंट भेटत असतो. आणि पॉईंट जर भेटला तर थोडा आपल्याला उशीर होऊ शकतो आपल्या मेडिकलला. त्याच्यामुळे व्यवस्थित मित्रांनो सर्व काही कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला हे अंक वगैरे चूज करावे लागत असतात. त्याच्यानंतर आता आपण बघितलं की टेबलवरती स्केच पेन ठेवलेले असतात. ते कलर ब्राईटनेस मध्ये टेबलवरती स्केच पेन ठेवलेले असतात. ते आपल्याला त्यांनी जो कलर सांगितलेला तो निवडावा लागत असतो. त्याच्यानंतर फोटोचा चार्ट आपल्याला दाखवला जात असतो. त्याच्यामधील अंक आपल्याला अचूकपणे आपल्याला ओळखावा लागत असतो, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर आता पुरुषांच्या बाबतीत पूर्णची पूर्ण तुमची बॉडी चेकअप केली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला काही मूळव्याध वगैरे आहे का, त्याच्यानंतर तुम्ही काही टॅटू वगैरे. आता टॅटूचा विषय कसा आहे मित्रांनो, टॅटू कमी प्रमाणात चालते. म्हणजे तुमच्या आईचं नाव वगैरे, तुमचं नाव वगैरे जर थोडंफार जर असेल तर ते पोलीस भरतीमध्ये चालून जात असते. त्याच्या व्यतिरिक्त जर काही खूप काहीतरी मोठं गोंधलेलं असेल तर त्याचा पॉईंट आपल्याला मिळत असतो. तर आता त्याच्यानंतर जर बघितलं तर आता चरबीच्या गाठी वगैरे जर असल्या तर चरबीच्या गाठी 1-2 चालून जातात. पण खूप काहीतरी चरबीच्या गाठी जर असतील तर त्याचा आपल्याला पॉईंट हा देण्यात येत असतो. पूर्णची पूर्ण पुरुषांच्या बाबतीत पूर्णची पूर्ण आपली बॉडी चेकअप होत असते. त्याच्यानंतर आता टॅटू मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, थोडा काही प्रमाणात जर असलं तरच टॅटू वगैरे चालून जात असतो, त्याच्या व्यतिरिक्त काही वगैरे चालून जात नसतो. त्याच्यानंतर जर बघितलं आता आपलं तर ईसीजी टेस्ट होत असते. ईसीजी टेस्ट कशी, आता ईसीजीची टेस्ट आपली होत असते. त्याच्यानंतर एक्सरे वगैरे पण होत असतात. आता आमच्या मेडिकलच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, एक्सरे वगैरे पण होत असतात. छातीचा एक्सरे वगैरे काढला जात असतो. त्याच्यानंतर आपली एक मेंटल टेस्ट पण होत असते. मेंटल टेस्ट म्हणजे आपल्याला मेंटल टेस्ट पण होत असते. आणि त्याच्यानंतरची जर टेस्ट म्हटली तर आणखी आपल्याला तुम्हाला सांगतो आपले हात पाय सर्व काही चेक केलं जाते. तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, पूर्णची पूर्ण बॉडी आपली चेक केलं जात असते. आणि त्याच्यानंतर आपण बोबडे वगैरे बोलतो का, त्याच्यानंतर
स्किनचा काही प्रॉब्लेम आहे का, सर्व काही मित्रांनो मेडिकल हे सर्व काही आपलं मुंबई शहर पोलीस म्हटल्यावर सर्व काही मेडिकल आपलं चेकअप केलं जात असते मित्रांनो. अशा प्रकारच्या आपल्या मेडिकलच्या काही टेस्ट असतात. आपली मेडिकलची टेस्ट सांगितलेली आहे मी तुम्हाला. रक्तदाब आधी आपलं चेक केलं जात असते. 80 ते 120च्या दरम्यान आपलं असायला पाहिजे. फक्त तुम्ही तिथं घाबरायला नको मित्रांनो, कारण की तुमचं रक्तदाब एकतर हाय होऊ शकते एकतर लो होऊ शकते. त्याच्यामुळे 80 ते 120च्या दरम्यान आपलं रक्तदाब यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डोळ्यांची तपासणी. सेम डोळ्यांची तपासणी 6x6 ची होत असते. डोळ्यांची तपासणी कशी, आता तिथं तुम्हाला अंक दिले जात असतात, ABCD किंवा काही अंक दिले जात असतात. त्यामधील त्यांनी जो अंक तुम्हाला सांगितलेला आहे तो आपल्याला चूज करावा लागत असतो. मोठ्या अक्षरापासून लहान अक्षरापर्यंत ते मध्ये ऍड असतात. त्याच्यामध्ये कलर ब्राईटनेसचं कसं करत असतात ते, तर आता एक फोटोचा चार्ट दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला संबंधित अक्षर तुम्हाला निरीक्षण करून आपल्याला ओळखावी लागत असतात. कॉन्सन्ट्रेट करून मित्रांनो नक्कीच ओळखून घ्या, कारण की तुम्हाला जर पॉईंट दिला तर आणखी काम लांबणीवर जाते. त्याच्यामुळे थोडं सिरियसली जाऊन आपलं मेडिकल आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर स्केच पेनचं सांगितलेलं आहे. स्केच पेन आपल्या टेबलवरती ठेवल्या जात असतात. तुम्हाला संबंधित कलर त्यांनी जो निवडायचा सांगितला तो आपल्याला निवडावा लागत असतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपल्याला तर आता पुरुषांची पूर्ण बॉडी ही चेक केली जात असते. त्यामध्ये तुमचे हात पाय वगैरे, तुम्हाला कुठं गाठी आहे काय चरबीच्या, त्याच्यानंतर मुळव्याध वगैरे सर्व काही मित्रांनो चेक केलं जाते. सर्व काही वगैरे चेक केलं जाते. त्याच्यानंतर इतक्या वगैरे टेस्ट होत असतात मित्रांनो. आता तुमचं 3500 जागांसाठी 3 ते 4 टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल हे होऊ शकते. नागपाडा आणि नायगाव या 2 ठिकाणी माझ्या माहितीनुसार तुमचं मेडिकल हे होऊ शकते. मेडिकल मित्रांनो इतकंही काही कठीण वगैरे काही नसते आपल्या पोलीस भरतीचं. त्याच्यामुळे रिलॅक्स मध्ये जायचं, इतकाही काही लोड वगैरे काही घ्यायचं काम नाही. आणि मेडिकलमध्ये खूपच कमी प्रमाणात मुलं हे बाहेर पडत असतात. त्याच्यामुळे एवढाही काही लोड वगैरे घ्यायचं काम नाही. तुम्हाला जो आता समजा तुम्हाला जर मेडिकलमध्ये पॉईंट दिला तर आता थोडा विलंब होतो. त्याच्या व्यतिरिक्त एवढं काही विशेष वगैरे काही होत नाही. त्याच्यानंतर थोडा विलंब होऊ शकतो तुम्हाला इतर मुलांच्या कंपॅरिझन मध्ये. पण आता कलर ब्राईटनेसचं वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडं कॉन्सन्ट्रेट करून आता जो तुम्हाला फोटोचा चार्ट वगैरे दाखवला जाईल तो थोडा कॉन्सन्ट्रेट करून आपण फोटोमध्ये कोणता नेमका अंक दडलेला आहे तो आपण लक्षपूर्वक ओळखायला पाहिजे. त्याच्यानंतर स्केच पेनचा पण तेच सेम कलर ब्रँडेचा. त्याच्यानंतर अक्षर वगैरे, रक्तदाब वगैरे हे सर्व काही नॉर्मल आहे मित्रांनो, एवढंही काही विशेष नाही. त्याच्याच बरोबर आता तुम्हाला लवकरच मेडिकलला बोलवण्यात येईल. आणि 11 तारखेचा तुम्हाला सांगतो, 11 तारखेची मित्रांनो सध्या तरी अपडेट आलेली नाही आहे. नेमके त्या 91 मुलांपैकी कोण तिथं मुंबई सिटीला कागदपत्रांसाठी गेलेलं होतं त्याच्याबद्दलची आता मी कालच वेबसाईट चेक केली, आज पण केली. एवढं काही त्याच्याबद्दलची अपडेट आलेली नाही मित्रांनो वेटिंग वाल्यांबद्दलची. त्याच्याच बरोबर आता लवकरच मित्रांनो तुम्हाला मेडिकलला बोलवण्यात येईल. लवकरच 3 ते 4 टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होऊन जाईल. आणखी याच्या रिलेटेड, मुंबई सिटीच्या रिलेटेड तुमच्या ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्या मी सुरुवातीपासूनच तुम्हाला देत आलेलो आहे, याच्या समोर पण देत राहील. फक्त तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्या जवळील सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. जय हिंद.